सांगली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा आज मिरज पूर्व भागात म्हैसाळ, नरवाड, बेडग आणि आरग येथे दौरा झाला। यावेळी बेडगेत त्यांचं स्वागत करण्यात आलं। बेडग गावचे ग्रामदैवत श्री मरगाई मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधलाय। यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधात आहे। सर्वसामान्य माणूस देखील आमदार, खासदार होऊ शकतो, याचं उदाहरण येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल। पासून आमचा गाव भेटीचा कार्यक्रम चालू आहे। आमच्या सोबत कुठलाही लोकप्रतिनिधी नसताना माननीय नानासाहेब वाघमारे, शकीलबाई पिरजादे या परिसरातील सर्व युवक मंडळी घेऊन आम्ही गावगाव फिरतोय। गावागावामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। आमचं जंगी स्वागत होतं आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये लोक आमच्याबरोबर सोबत यायला लागलेले आहेत। लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी आहे। लोकप्रतिनिधी 2014ला मतदान घेतल्यापासून या गावातल्या लोकांच्या कुठल्याही प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी इकडं आलेले नाहीत आणि मी आज लोकांच्याबरोबर आता बेडगमध्ये आहे। इथले माजी जिल्हा परिषद सदस्य मोठे साहेब, इथले सगळे नागरगोजे मंडळी आणि सर्व गावातील मंडळी यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली। मरगोबाईचं प्रसिद्ध मंदिर इथं आहे आणि नवसाला पावणारं हे मंदिर आहे आणि मग आम्ही इथं मरगोबाईकडं प्रार्थना केली की या जिल्ह्यातली जी लोक जनतेच्या मतावरती निवडून जातात आणि ती जनतेला परत डावलतात, अशा लोकांना काहीतरी चांगली सुबुद्धी दे आणि या जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडू दे, अशा लोकांनी भावना इथं व्यक्त केलेल्या आहेत। मिरज पूर्व भागामधली लोक आता कुणाशी बांधील राहिलेली नाहीत। ते आमच्या वंचित आघाडीसोबत ठामपणे येण्याची लोकांची भूमिका आहे आणि निश्चितपणे मिरज पूर्व भागामध्ये राजकीय विश्लेषक आणि राजकीय तज्ज्ञांचे अंदाज चुकवणारी लोक मतदान 23 तारखेला आम्हाला करतील आणि बहुजन वंचित आघाडी इथून जास्तीत जास्त मतदान लीडला जाईल।